महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मात्र हाच गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा याबाबत जनजागृती करण्यासाठी नाशिकच्या के वाघ महाविद्यालयात गणपती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेत अगदी लहान चिमुकल्यांपासून ते महाविद्यालयीन अशा जवळपास 3000 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता। विशेष म्हणजे एखाद्या मूर्तिकाराप्रमाणे या मुलांनी विविध रूपातील सुबक अशा बाप्पाच्या मूर्ती साकारल्या। याच विद्यार्थ्यांची बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। या चिमुकल्यांनी खरं तर सुंदर असे गणपती म्हणले, कोणी बाल गणेश बनवलेला आहे, कोणी दगडूशेठ असेल, लालबागचा राजा असे म्हणलाय, कोणी अशा प्रकारे आपण बघितलं तर गणपतीची सुंदर अशी मूर्ती असेल, बैल असेल, असं वेगवेगळं काय काय बनवलेलं आहे। ये क्या बनाया तुमने? मैंने गणपति बापा बनाया, मोदक बनाया, उंदीर मामा बनाया और बेल बनाया। बेल भी बनाया? ऐसे ही बनाया। कैसे बनाया? मिट्टी से बनाया। कितनी देर लगी? आधा घंटा लगा। और तुम्हारे साथ फ्रेंड्स भी थे क्या तुम्हारे? यस। फ्रेंड्स भी थे। कैसे किया सब? कैसे एंजॉय किया आज? अच्छा। मजा आता है गणपति बाप्पा? यस। गणपति बाप्पा क्या है? गणपति बापा भगवान है। भगवान है। क्या करते हो? वो हमारी रक्षा करते हैं। अच्छा करते हो। तुमको गणपति बाप्पा कुछ बोलने आता है? वक्रतुंड या कुछ ऐसा बोल के दिखाओ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। यस। तुम्हारा नाम क्या है? स्वरा यादव कोठवा। विथ स्टँडर्ड? 4 नेपच्यून। लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत आणि सर्वच जण त्या बाप्पाच्या प्रतीक्षेत आहेत। आपण जर बघितलं तर सध्या के कॉलेजमध्ये अशा प्रकारे बाप्पा साकारण्यामध्ये मूर्ती बनवण्यामध्ये सर्व ही कॉलेजचे विद्यार्थी आहेत, ग्रुपने करतात ते बाप्पा हे साकारतायत। कसं त्यांनी बनवलेलं आहे, कशी मजा येते आपण त्याच्याशी बोलूया। मला सांग कसं पूर्ण हे गणपती बनवले आहेत, कोणकोणती गणपती? आता तरी असं गणपती असं ठरवलेलं नाहीये, सगळ्यांना जे वेगवेगळे आता इथे खाली घास दिसली म्हणून गायनी दुर्वा इथे जो ठेवलाय, इथे यांनी वरती आमच्याकडे प्रसाद म्हणून तो ठेवलाय। इथे सगळ्याचे सुंदर सुंदर गणपती बनवले आहेत, इको फ्रेंडली। हा जो उपक्रम आहे की शाडू मातीने गणपती बनवायचा, पीओपीचा वापर न करता, हा एक चांगला उपक्रम आहे जेणेकरून आपल्या पर्यावरणात कमी प्रदूषण होईल असं। तरी हे सगळे माझे मित्र मैत्रिणी आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून असं छान बनवलं आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की मी एक NSSची व्हॉलंटियर आहे, जेणेकरून मला हे सगळे इको फ्रेंडली गणपती बनवायला मिळाले। आणि मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी इको फ्रेंडली गणपती म्हणजे शाडू मातीचे गणपती घेतले पाहिजे।